पाहायला मिळते आपल्याला. आणि यानंतर मगाशीच आमचे कॉमेंटेटर मित्र सन्माननीय धनंजय पाटील सर यांनी उल्लेख केला होता, श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी जाकमाता देवी चषक 2026 आपल्या भेटीला येतोय पुन्हा 1 फेब्रुवारी 2026 रोजी. आणि ठिकाण असणार आहे नक्कीच नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारिंगी विरार या ठिकाणी. आणि हेही सामने आपल्याला यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळणार आहेत. आणि या ठिकाणी सस्नेह निमंत्रण, सामना चालू करा. सस्नेह निमंत्रण आलेलं आहे सन्माननीय अमोल अनंत वैराग यांना, युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष आहेत. एक सन्माननीय व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव अमोल वैराग आपल्याला या ठिकाणी या भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बाच्या दिशेने खेळायचा होता, चेंडू आणलाय लॉंग ऑफला, डीपला येतो चेंडू, 1 बाव चाललाय, चेंडू चाललाय का सीमा बार. आणि तेवढ्याच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमा लाईनवरती झालेलं आहे. मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण, 2 धावेने समाधान मानावं लागेल. सुरुवात चांगली, चांगला स्टार्ट म्हणता येईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. कृपेश फलंदाजीसाठी, विश्वदत्त पाहतोय आपण, विश्वजित पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंडला. पिंपळगावचा संघ आहे क्षेत्ररक्षण करताना आणि बुद्रुकचा संघ असणार आहे या ठिकाणी. फलंदाजी मार्ग होते, याने क्षेत्ररक्षण होते का, जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या ठिकाणी कृपेश याला धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र तसं या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये आपल्याला. आणि सुखरूप दोन्ही या ठिकाणी बॅटर मैदानामध्ये क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव मात्र मिळेल, 1 धावेने धावसंख्या 3 या धावसंख्येवरती पोहोचेल. फ्लॅंग 3 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू या ठिकाणी गोलंदाज समीर, वारंवार ऑफ साईडला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण माहिती आहे दुपारच्या सत्रातला खेळ आहे, तपस्याचं मैदान. आणि दुपारचं सत्र जर बघितलं तर ऑन साईडला धावांचा पाऊस अक्षरशः बरसतो, अशा पद्धतीचे फटके या ठिकाणी येतात. आणि ओळखलेला आहे, गोलंदाजाने ओळखलेला आहे. आणि साधारण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की 40-45 एक लक्ष असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का, निश्चितच जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुन्हा फळामध्ये 6 या धावसंख्येवरती. कृपेश अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि तेवढं सुंदर गोलंदाजी, एक तंत्रबद्ध क्रिकेट कसं असतं ते आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक तेरी तो एक मेरी, कधी तुझ्या बाजूने तर कधी माझ्या बाजूने. या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा ज्याला आपण वाईड यॉर्कर म्हणतो तशा पद्धतीने हाताळलाय. चेंडू शेवटचा होता, या ठिकाणी निर्धाव चेंडू विसावलाय. षटक समाप्त पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण कुडूक संघाची 6 धावा. कुडूक बौद्धवाडीचा संघ आहे. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकानंतर दुसरं षटक या ठिकाणी निर्णायक हाताळण्यासाठी येणार आहे गोलंदाज आदित्य. आणि थोडीशी घाई करा कृपया, पंचांना ही विनंती आहे. या ठिकाणी पंच म्हणून प्रोफेशनल पाहायला मिळत आहेत अविनाश नागवेकर सर, समीर पाटकर सर आणि जितेंद्र सोनार सर. एक दांडगा अनुभव, नक्कीच DY पाटीलच्या मैदानाचा एक मोठा अनुभव या ठिकाणी आहेत. स्वतः त्या ठिकाणी सर कर्मचारी आहेत, काम करतात त्या ठिकाणी DY पाटील सारख्या मोठ्या स्टेडियमला. त्यामुळे तो अनुभव एक पाठीशी आहे. म्हणून सरांना विनंती आहे की आपण थोडंसं जरा घाई करा, सामने लवकरात लवकर संपले पाहिजेत याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी आदित्य याचा बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा तो चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, मात्र अंदाज चुकलाय आणि चेंडू चाललाय 1 बाउंस, चौकार ऑन द रफ 4. नक्कीच आमचे मित्र या ठिकाणी सुमित दादा जेवायला गेलेले आहेत, त्यामुळे डीजे सध्या वाजणार नाही. मला तुम्हाला सहन करावं लागेल थोड्या वेळासाठी. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 10 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न,
मोठा फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, कोणती चूक नाही आहे आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट जावं लागेल फलंदाज विश्वजित याला. आणि सुरेख झेल टिपलाय प्रणय याने. सुंदर क्षेत्ररक्षक सजवलंय पा. पॉइंट मध्ये फिल्डर आहे, त्यानंतर कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते बाहेरच्या दिशेने, म्हणजे ऑन साईडला मोठे फटके मारले जाणार नाहीत याची दक्षता वारंवार या ठिकाणी गोलंदाजाकडून घेतली जाते आणि ते आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय फलंदाजीमध्ये आदित्य. नक्कीच आदित्यमध्ये गोलंदाजी आदित्य आहे, फलंदाजी आदित्य आहे, मात्र युद्ध असणार आहे ते आदित्य या नावामध्ये. आदित्य विरुद्ध आदित्य. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिसचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळाला आपल्याला. वाईडच्या रेषेवरून आतमध्ये वळवण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. काय चतुर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य चेंडूमध्ये आदित्य या ठिकाणी हेवी ठरलाय. मात्र पाहूया थोडासा पावलांचा रनअप कुठेतरी आपल्याला चुकताना दिसतोय. मात्र हे असणार आहे क्रिकेटमध्ये, जर आपण या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी निर्णय घेतोय तर तो चूकच ठरणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी हो हो फटका उंच मारलाय, फासलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेळणार चेंडू खाली येतोय आणि कोणती चूक नाही. शेवटी बोटांच्या टोकावरती या ठिकाणी जेल टिपलाय आणि या ठिकाणी संपलाय आदित्यचा खेळ. गॉन. सूर्य क्षेत्ररक्षण म्हणजे बघा किती जवळजवळ मला वाटतं साधारण एक 20 मीटरचं अंतर त्या ठिकाणी कव्हर केलं असेल. 20 ते 25 मीटरचं अंतर धावून कव्हर केलं असेल. एवढा चेंडू हवेमध्ये गेला होता. म्हणजे या चेंडूने जर लांबी गाठली असती ना तर कदाचित हा चेंडू सीमा पार झाला असता, परंतु उंची होती, लांबी नव्हती. नवीन फलंदाज त्या ठिकाणी दाखल झाला आहे. नवीन फलंदाज आहे प्रतीक. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये. पाहूया या कुडूक बौद्धवाडी संघासाठी किती लाभदायक ठरतोय बघावं लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी कृपेश 8 नंबरची जर्सी घालून मैदानामध्ये अजून तळ टुकून डान्सिंग धावून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काय चाललंय मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज आदित्य. म्हणजे चालू षटकामध्ये जर बघितलं आपण तर 3 विकेट म्हणजे ओव्हर हॅट्रिक झालाय. जरी हॅट्रिक झाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक झालाय. षटक समाप्त झाले दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 3 आउट 10. नवीन फलंदाज दाखल झाला आहे कर्णधार जय. मला वाटतं या ठिकाणी दाखल होतोय. आता मात्र या ठिकाणी कर्णधाराला साजेशी केळी करावी लागणार. 4 षटकांचे सामने आहेत, अजूनही 10 चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडूंचा खेळ झालाय मैदानामध्ये. 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूंच्या खेळवरती फक्त 10 धावा खर्च झाल्यात. आता मात्र येणाऱ्या 10 चेंडूंवरती साधारण किती धावा कुठल्या जातात बघावं लागेल. 10 आल्या तर 20 होतील, 20 आल्या तर 30 होतील. आणि जर 40 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत तर नक्कीच या ठिकाणी 50 धावांचं टार्गेट धाव फलकावरती लागेल. आणि मला वाटतं जसं कर्णधार म्हणाले की आमची बॉलिंग लाईनअप जी आहे ती स्ट्रॉंग आहे, त्या पद्धतीची बॉलिंग लाईनअप आपल्याला बघावी लागेल. नक्कीच सागर आहे, सॉरी प्रतीक आहे आणि कृपेश अजून या ठिकाणी तळ ठोकून पाहतोय आपण स्ट्राईक इन वरती. कृपेशाला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. आत्ता आलाय समोरच्या दिशेने, मोठा फटका मारायचा होता, मात्र मला वाटतं वरच्या दिशेने चेंडू लागलाय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचं काय होतंय या ठिकाणी नजरहटी दुर्घटना घटी पाहायला मिळाला आपल्याला. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज कृपेश वेगाने गेला, परंतु स्ट्राईक वेळेच्या फलंदाजाने थांबवलं कारण त्या ठिकाणी 2 धावा होणाऱ्या नव्हत्या. नक्कीच या ठिकाणी तो सुद्धा बाद झाला असता प्रतीक, परंतु या ठिकाणी कृपेश याला आता परतावं लागतंय माघारी आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतोय रुपेश. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत पिंपळगाव संघाने. पहिला समीर होता, 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आदित्य 3 विकेट आणि 4च धावा खर्च केल्यात. आता मात्र जय. पुन्हा त्या बाहेरच्या दिशेने नो चेंडू. आता मात्र नो चेंडू आला. ही मोमेंटम आहे का, हा टर्निंग पॉइंट आहे का कुडूक बुद्धवाडी संघासाठी बघावं लागेल.
नो चेंडू आहे, मात्र या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. काम करावं लागणार आहे एकदम फिट, कारण हा असणार आहे सुपर हिट, फ्री हिट. आणि तो सुपर हिट येतोय का? पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेचा चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर, एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. म्हणजे फ्री हिट वरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. तुमचं कुठेतरी प्रेशर कमी झालं असतं. कुडूक बौद्धवाडी संघ, आपण जर मोठा फटका खेळला असता या ठिकाणी प्रेशर रिलीफ झालं असतं. पुढच्या फलंदाजाला त्या ठिकाणी फटके खेळताना त्या ठिकाणी कोणतं प्रेशर नसतं, मात्र तसं या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया किती धावा येत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारत होता, बॅक फुटवर गेले, कव्हरच्या दिशेने जागा बनवायची होती, मात्र चेंडू वेगाने बॅटची कडा घेऊन सरळ त्या ठिकाणी शॉर्ट फाईनला गेलाय. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 14 या धावसंख्या होती. भैरवनाथ क्रिकेट मंडळ गोडेगर ग्रामस्थ आयोजित भैरवनाथ चषक 2026. हो हो, ऑन साइडला पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि या ठिकाणी काय होतंय, झेल सुटलाय, परंतु चेंडू सुद्धा 4 धावांसाठी. बाउंड्री पंचांचा इशारा येतोय, 4 धावा. म्हणजे हातातला चेंडू होता त्या ठिकाणी कॅच झाला असता तर एकही धाव मिळाली नसती. झेल सुटलाय आणि चेंडू सुद्धा सीमापार चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या 18 वरती. ही मोमेंटम आहे का? गोडेकर संघ कमिटी, जर कोण जेवणासाठी बाकी असेल तर कृपया या ठिकाणी पवेलियन कक्षामध्ये येऊन जेवण करून घ्या. आणि आयोजक मंडळीने या ठिकाणी अनाउन्समेंट केलं. पुन्हा ऑन साइडला मोठा फटका मारायचा होता. भन्नाट वेगाने चेंडू, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. पुढे शपळ झाले होते, परंतु उसळी निर्धाव चेंडू या ठिकाणी विसावल्या. षटक समाप्त झाले. तिसरं 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 वर स्थिरावलेली आहे. निश्चितच कुडूक बौद्धवाडी संघाची. आणि जसं म्हणाले तसं आम्ही त्यांना जास्तीत जास्त 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि तसा प्रयत्न यशस्वी गोलंदाजी मार्फत होताना पाहायला मिळतोय पिंपळगाव संघामार्फत. कारण कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का घेतलं असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर हेच होतं की आम्ही जास्तीत जास्त आक्रमक गोलंदाजी करून त्यांना 30 धावांच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. मात्र आता आपण पाहतोय 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 वरती. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात गोलंदाजी मार्फत पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज या ठिकाणी पहिले षटक आणि चौथं षटक सांघिक प्रणय दाखल झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आणि निश्चितच पंच आमच्याकडे वळतील. चेंडू येणार आहे वाईडच्या रूपाने. एक अतिरिक्त धाव मिळेल, बाईच्या रूपात 1 धाव मिळेल. एकूण 2 धावा मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 20 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी वाईडच्या रूपाने मिळालाय आणि मोमेंटम हा चेंज बुद्रुक बौद्धवाडी संघामध्ये होऊ शकतो का? पुन्हा एकदा ऑन साइडला विरकावलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतोय, मात्र हाताने अडवण्याऐवजी पायाने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. परंतु चेंडू अजून हातामध्ये आलेला नाही आहे. दरम्यान एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. एकाच्या 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. अजूनही जर बघितलं आपण तर या षटकातले 4 चेंडू शेष असतील. 4 चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा घेण्यामध्ये यश मिळतोय चाललेल्या सरासरी प्रमाणे जर बघितलं. हो हो, या ठिकाणी ज्याला आपण लॉलीपॉप चेंडू म्हणतो तसा लॉलीपॉप चेंडू होता, मात्र या ठिकाणी दाखवला आणि टप्पा मात्र अशा ठिकाणी अचूक ठिकाणी पडला की फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला चेंडू निर्धाव विसावलाय. वारंवार ऑनसाइडने खेळण्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाचा, कारण ऑनसाइडला फटके येत आहेत आणि ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावायचा होता. धाव होते का? आणि या ठिकाणी धावचूकच्या स्वरूपात फलंदाज गॉन बॅक टू डगआउट पाहायला मिळेल आपल्याला. आणि यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण दाखल होतोय पाहूया. परंतु जर आपण बघितलं आतापर्यंत तर सागर या वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. पिंपळगाव संघाची गोलंदाजी अतिशय आक्रमक, त्यामुळे मोठे फटके खेळण्याची संधी त्या ठिकाणी दिली जात नाही आहे. दरम्यान या ठिकाणी पुढील होणारा सामना उमरोली विरुद्ध आंबवणे A1 दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक केला जाणार आहे
आंबवणे संघ आणि उमरोली संघ, आंबवणे A1 संघ आणि उमरोली संघ. आणि धावसंख्या 1 ने फ्लाइंग होईल 23 धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती जर 6 आले तर 31 होतील, 4 आले तर 27 होतील आणि जर चेंडू डॉट गेला तर 24 धावांचं आव्हान असेल पिंपळगाव संघाला. परंतु पाहूया येणारी वेळ सांगेल ह्या चेंडूवरती किती धावा. स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र या ठिकाणी निश्चितच वळवण्यामध्ये यश मिळालंय. षटक समाप्त होतंय 4. 4 षटक समाप्तीनंतर जर बघितलं आपण कुडुको बौद्धवाडी संघ 23 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 24 धावांचं आव्हान असणार आहे पिंपळगाव संघासमोर. पाहूया कोण येतोय, कशी फटकेबाजी करतोय, किती चेंडूमध्ये हा सामना जिंकवला जातोय का शेवटच्या चेंडूची वाट पाहिली जाईल कुडुको बौद्धवाडी संघाला ते बघावं लागेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहूया आमचा मित्र अतिशय महाराष्ट्र डीजे ऑपरेटर सुमित या ठिकाणी सुमधुर संगीत ऐकवेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच या ठिकाणी नाणेफेक झालेला आहे पुढच्या सामन्याचा. उमरोली विरुद्ध आंबवणे A1 आणि उमरोली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि ब गटातली दुसरी मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दरम्यान चालू सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा माझ्या बरोबर संचित स्कोरर दाखल झालेले आहेत. नक्कीच पिंपळगाव संघाची आता फलंदाजी असणार आहे जिंकण्यासाठी. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब आणि आपले एकूण खेळाडू किती आहेत याची सुद्धा एक गिनती करून घ्या. 24 धावांचं आव्हान आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्माननीय पंच यांना विनंती आहे की सामना थोडासा फास्ट स्पीडअप करा. दोन बॅटर ताबडतोब मैदानात दाखल व्हा. मला वाटतं तुषार आणि राज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होईल. नक्कीच पाहतोय आपण ऑरेंज कलरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये झालेले आहेत. नक्कीच असं म्हणतात की भगवे आमचे झेंडे, भगवे आमचं रक्त, मर्द मराठा राखीतो या महाराष्ट्राचे तख्त. आणि ते भगवा रंग आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो जशीच्या रूपाने पिंपळगाव संघाचा. दरम्यान या ठिकाणी बौद्धवाडी कुडुकचा संघ 24 धावांचं आव्हान रोखण्यासाठी आपलं संपूर्ण ब्रिगेड मैदानामध्ये उतरवलेला आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजीमध्ये आक्रमकता आपली या ठिकाणी आहे, मात्र आता मैदानामध्ये ती आक्रमकता दाखवावी लागणार आहे. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी हाताळली जाते. कारण चेंडू असणार आहे 20, धावसंख्या असणार आहे 24. सरासरी जर बघितली आपण तर सध्या तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे, त्यामुळे आता तरी सांगता येणार नाही की सध्या पारडं कोणाचं जड आहे. गोलंदाजी मार्क होती आदित्य, गोलंदाजीसाठी तयार. राज स्ट्राईकिंग वरती, नॉन स्ट्राईकिंग वरती तुषार. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 24 धावांचं आव्हान आहे. चेंडू असणार आहे 20. किती धावा कमी होत आहेत आणि किती चेंडू या ठिकाणी रोखले जात आहेत पाहावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज आदित्य तुषारसाठी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय 30 यार्ड सर्कल मध्ये पाहतोय आपण. पहिला चेंडू आदित्य याचा
फुलरलेनचा चेंडू होता, सरळ बॅटवरती चेंडू, चेंडू फिरकावलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, मात्र त्या ठिकाणी चूक होते आणि चेंडू ऑन द रफ चाललाय. षटकार 7 धावांसाठी. थँक्यू. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी, चांगलं स्वागत. पहिल्या चेंडूवरती 6 धावेने धाव संख्या सुरुवात करून दिली संघाची आणि वैयक्तिक पुन्हा एकदा हो 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 देखना स्ट्रोक, अतिशय सुरेख पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध खेळलेला फटका. चेंडू चाललाय दन 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 सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. थँक्यू. बघा समीकरण होतं 20 चेंडू आणि 24 धावांचं. आता मात्र या ठिकाणी 14 धावांचं आव्हान. जोरदार अपील, जोरदार अपील, बॅटची कडा घेऊन चाललेला आहे, जोरदार अपील आहे. या ठिकाणी कोणताही परिणाम आम्हाला पंचांवरती दिसत नाही आहे, कारण दांडगा अनुभव आहे पंचांकडे, त्यामुळे या ठिकाणी शक्यतो आणि कमी वेळ असतो. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. तुषार डावखुरा फलंदाज. राजने आपली कामगिरी केलेली आहे. 11 धावा 3 चेंडूवरती या ठिकाणी वैयक्तिक आणि संघासाठी सुद्धा योगदान दिलेलं आहे. आता मात्र तुषार कामगिरी लागणार आहे. हुशार, पाहूया कशा पद्धतीनं कामगिरी करतोय तुषार. हो 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 हो, आल्या चेंडू रडार मध्ये, नाही सोडणार, मीही कमी नाही. चेंडू पाठवलाय ऑन द रफ, सीमा पार, षटकार 6. थँक्यू डीजे. आणि चेंडू इतका लांब मारलाय का चेंडू पुन्हा आलाच नाही. घ्या चेंडू घ्या. अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल. मला वाटतं इरादे आलेत पहिल्या षटकामध्ये सामना संपवायचा आहे. धाव संख्या 17 वरती अजूनही 1 चेंडू शेष असेल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन मोठा फटका मारायचा होता, पुढे सरसावले होते, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकांकडे जातोय. त्यामुळे पहिलं षटक समाप्त होते. धाव संख्या 17. थँक्यू डीजे. गोलंदाज क्रमांक 2 चा आकाश कुडुक बावधवाडी संघामार्फत पाहूया कशा पद्धतीने कामगिरी केली जाते. मात्र लक्ष काहीस कमी या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. आता मात्र जर 17 धावा धावांकडे लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी जर बघितलं आपण तर 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहे तुमच्या हातामध्ये जवळजवळ 15 आणि 15 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि धावसंख्या कमी आहे. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी एक पिंपळगाव संघ आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतोय. आणि या षटकात सामना संपतोय का पाहावा लागेल, का तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागेल, बघावं लागेल. गोलंदाजी मार्ग मध्ये पाहतोय आपण जर्सी नंबर 77 आकाश. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या मारा करण्यासाठी उंच पुरा असा आकाश. हो हो, स्लोवर करण्याचा प्रयत्न आणि राज याला काहीसा स्लोवर चेंडू होता पहिल्याच्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. बॅटचा स्विंग अतिशय जोरात होता, त्यामुळे बॅटचा स्विंग झाल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी शरीरावरती आदळलाय. पण टायमिंगचा कुठेतरी या ठिकाणी फरक पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश. पंचांच्या उजव्या मारा करण्यासाठी तयार. आखू टप्प्याचा आता माझं समजलंय काय होतंय. त्या ठिकाणी बॅकअप नाहीये, बॅकअप नाही आहे. जोरदार त्या ठिकाणी प्लेअर यायला हवा होता. नॉन स्ट्राईकवरती जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी राज धोक्यात जाऊ शकला असता, पण तसं झालेलं नाहीये. जर तरचा खेळ आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये.
हे जर असं झालं असतं तर ते तसं होईल असं क्रिकेटमध्ये सांगता येत नाही आहे. कारण क्रिकेट हा टोटली माइंडसेट गेम आहे, स्ट्रॅटेजिक गेम आहे. टेक्निक्स वापरल्या पाहिजेत त्या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा गेम. हो 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 हो, अतिशय सुरेख फटका आलाय आमच्या पॅव्हेलियनच्या वरून, चाललाय चेंडू सीमा पार षटकार आणि या षटकाराने सामना विजयी होतोय पिंपळगाव संघ. नक्कीच आपलं अभिनंदन. आणि कुडुकू बौद्धवाडी संघ हाडला का आपण स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी झालात, परंतु काहीशा प्रयत्नामुळे आपण अयशस्वी ठरलेला आहात. परंतु नेक्स्ट लक बेटर आपण पाहू आणि नक्कीच पिंपळगाव संघ आपण पुढील फेरीत दाखल झालात. आपलं हार्दिक अभिनंदन.